दिगंबर बाबूजी डेंगळे, मनोहर बाबूजी डेंगळे, देवकाबाई लक्ष्मण भांगले, त्याप्रमाणे ही सगळी मंडळी या ठिकाणी खरं तर यांची 1.5 एकर क्षेत्र आहे. अशा प्रकारचे हे माझ्याकडे तक्रार घेऊन आणले. आणि किती वर्ष करता जमीन तुम्ही? 65 वर्षे 4 पिढ्या जुन्या राहण्याच्या गेल्या नाही 5वी पिढी चालली आता. 5वी पिढी माझी. तुम्हीच करता जमीन? मी करते. मूळ मालक तुम्ही. आता हा मध्ये कोण आलाय? समुद्र ना ती आलं. तो काय म्हणतोय? इतर अधिकाऱ्याचं नाव आहे. तो काय म्हणतो माझी जमीन माझी जमीन. आम्ही म्हणतो आमची आहे. तुझं कागदपत्र दाखव. तो 2 वेळा आला. पहिला आला 10 तारखेला पण आला. हे तलाठी भाऊसाहेब आले, सर्कल भाऊसाहेब आले, त्या मुरलीधर दामुनी 10 लोक आणली. ती आली आताच्या 10 तारखेला. आम्ही एवढीच होतो. माझी पोरे नव्हतं. मी म्हणलं माझं पोरे मग आमोदन दाटी केली लिहूला. अहो काय लिहिता नाही असं समोर घ्या. मी म्हणायचे तलाठी भाऊसाहेब तुम्ही काय लिहिता काय लिहिता असं लिहिता काय येत आहे का? सगळे आमच्याकडून काय लिहूला केला पंचनामा हिंडलं मोबाईल. तुम्ही काय म्हणते भाऊसाहेब काय तुम्ही हे टाका कशाचा फोटो काढतात काहीच बोललं नाही. कागद लिहाय बसलं तर मी काय म्हणते भाऊसाहेब तुम्ही काय लिहितात आम्हाला काही सांगता सुद्धा दिलं नाही आम्हाला. तुमची काय मागणी आता? जमीन नसली तुम्हाला जमीन नाही का? आणि पाणी समोर दादा आमच्या संग आलं ना बघितलं म्हणजे खरंच मासारले तुम्ही काय करा पण आमचा एवढा करा. जमीन घेतली त्यावेळेस आणि रस्त्यामध्ये निमी जमीन गेली. नंतर बाबूजी डेंगळे तुम्ही का? मनोहर बाबाजी डेंगळे. नंबर 3 देवकाबाई लक्ष्मण भांगले बहीण. आणि नंबर 4 उषाबाई शांताराम कवटे. नंबर 5 शोभा पुनाजी गभाले. नंबर 6 काळूबाई बागाजी ढेंगळे आई. नंबर 7 गोविंद ढेंगळे कोण? आजोबा दत्तात्री यशवंत ढेंगळे. तो माझा पोरगा. आणि ठकूबाई यशवंत तुम्ही का? ठकूबाई यशवंत ढेंगळे यमा पुतणे दाड्या या घराने यशवंत ढेंगळे. तो माझा पोरगा आहे का? वडील नाही का? तुमची नाव याच्यावर आहे. तुमची जमीन आहे. ते ताबा कसा घ्यायला आले? नाव राहिलं इतर तुम्हाला त्यांनी नोटीस दिली का? आता पहिल्या नंतर ताब्यात नोटीस दिले पण ज्यांनी जोडणे गेलं ना नोटीस नव्हते माझ्या पोराला नोटीस नाही. हॅलो सरकार साहेब परत तिथे आलता म्हणले मला जमीन करायचे काय भानगडे? ती जमीन आहे ना तो कोण आहे ना इतर हक्कामध्ये. इतर हक्काचा काय संबंध हो त्याला ताबा घ्यायचा? तो आता काल केलता परत काय जमकर नाही ते मिळालं त्यांना. तो रितशीर आहे. मग तो काल कसा काय ते केलता का तुम्ही जमीन करू नका? हॅलो साहेब ऐका ना तो काल तिथे गेलता. तो म्हणला जमीन करू नका तुम्ही. म्हणला मला आदेश आलाय तो म्हणला
त्याचा मग आलं ऐका, या लोकांना अन्याय आहे, तुम्ही ऐका साहेब. हॅलो. पुढे इथं जुन्नरला मग आता जमीन यांच्या भेटेल ना, मग तो कशाला ते दादागिरी करत? हा बरं बघतो मी, पण तुम्ही त्यांना मदत करा. त्यांची जमीन यांचीच आहे. तो इतर हक्कामध्ये हे मेन वारसदार हे आहेत ना, हा हे मेन खातेदार हे 6 जण. बरं ठीक आहे, ठीक. मग मला भेटून सांगतो. हा त्यांना न्याय द्या फक्त, बाकी खोटं करू नका. या ठिकाणी खरं तर आता सरकारला फोन केला होता. खरं तर या ढेगळे कुटुंबांना कोर्टामध्ये गेलेले आहेत. यांना पर्यंत ऑफिसने स्टे दिल्यामुळे त्याने तिथे येऊ नये अशा प्रकारचं ही जमीन ते करतील. 5 पिढीची जमीन हे करतात. या ठिकाणी खरं तर मी सरकारला असेल, तलाठी असेल, यांना मी इशारा करतो, कुठल्याही प्रकारचं खोटं कागदपत्र रंगवून तुम्ही कुठल्या तरी 5 पिढीची वहिवाट असताना तुम्ही तिथं त्यांना ताबा देण्यासाठी आता खोटं पंचनामा करता, लोकांवर दबाव आणता, दडपण आणता आणि दमदाटी करता. ही दमदाटी इथून पुढच्या भविष्य काळात चालणार नाही. या ठिकाणी कुठलाही बी तलाठी असेल, सरकार असेल, त्यांनी नीट पंचनामे करावेत. अन्यथा जर कोणी खोटे ताबे दिले, सरकारला तलाट्याला जर खोटे ताबे दिले, तर त्यांना खरं तर मी अशा प्रकारचा त्यांना नोकरीवर ठेवणार नाही. त्यांना असं खोटं, हे गरीब माणसं आहेत. आता या महिला भगिनी आहेत, तुम्हाला जमीन दुसरी नाही कुठं तेवढी जमीन. तुम्ही माझ्याकडे कशी काय आले? आपला माणूस आहे आपला माणूस आहे. आम्ही त्यांना सांगितलं. हा आम्हीच सांगितलं हे बाई, त्यांची पोरं आहे ना, त्यांची पोरं दिली माहिती आहे का? त्या वाडीमध्ये गार्डनला आधी दादाला सांगतो ना. आमच्या बासवे जावाने सांगितलं, म्हणजे साहेबांना भेटा तुम्ही. हे सरकार तलाठ्याने खोटं कागदपत्र बनवले होते. त्यांना ताबा द्यायला आलता. तुम्हाला स्टे भेटलेला आहे. कुठल्याही प्रकारचं घाबरायचं नाही. तुम्हाला जेव्हा अडचण येईल तेव्हा तुम्ही मला फोन करा. तुमची जमीन तुम्हाला मी मिळवून देणार. तुम्ही अजिबात घाबरायचं नाही, रडायचं नाही, अजिबात खसायचं नाही. तुमची जमीन तुम्हाला भेटणार. तुम्ही या ठिकाणी माझ्यापर्यंत पोहोचलात. त्या ठिकाणी सर्कल असेल, तलाठी असेल, तहसीलदार पर्यंत ते 18-2 फेब्रुवारीला आमची केस चालू होती ना तहसीलमध्ये. सुनील शेळके तहसीलदार यांनी तो खोटा निकाल त्यांच्या बाजूने दिलेला आहे. आम्हाला कुठल्याही प्रकारचं हे नाही. कधी शिवाय आता फेब्रुवारी 18 फेब्रुवारी. ठीक आहे, तुम्हाला न्याय मिळून देऊ. तुम्ही घाबरू नका. ओके चालेल. जेवढा दादा लक्ष ठेवा. ऐसा क्या आम्ही बाया मी म्हातारी एकटी राहते. एकटी जागली आम्ही. त्या शेतात- जमिनीमध्ये. त्या शेतात- ती वरती आहे. आणि ही बाजूला आहे. आणि ही ती जरा खाली आहे. त्यांनी मारून टाकली तरी लक्ष तुम्ही बापसा मुद्दा एवढी आहे. ही गाडी जायचं. ही माई सून आहे. ही सून आहे, मावा. रात्री बित्री केव्हा बी अशीच एकटी करत राहते. होती. ठीक आहे, तुम्हाला न्याय देऊ. तुम्ही घाबरू नका. तुम्ही हे कागद होती ठेवा. परत अर्ध्यानं मला सांगा. हो चालेल.